नमो बुद्धाय. जय भीम. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची शुद्धी होते आणि अधपातापासून रक्षण होते. जे व्रत ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रतग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन होय. जे व्रतग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात आणि त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात. अशा प्रकारचं व्रत म्हणजेच उपवास तथागतांनी सांगितलेलं आहे. उपवास हा फक्त उपाशीपोटी करण्याचा उपवास नव्हे तर आपल्या शरीरानं, मनानं, वाणीनं केले झालेलं व्रत धारण म्हणजे अशा प्रकारचा उपवास आहे. अशा प्रकारचं व्रत आहे की ज्यामध्ये वासना, असूया, आपल्यामध्ये असलेला अहंकार आणि आपल्यामध्ये असलेले जेवढे काही दोष आहेत, कुविचार आहेत, त्या सर्वांचं निर्मूलन करण्यासाठी आणि स्वतः जवळ राहून हे पालन करण्यासाठी तथागतांनी हे नियम पाळून दिलेला आहे. साधू साधू साधू.